हॅलो, झाला मॅचच्या दिशेने दुसरा पहिला सामना आहे तो कावडेवाडी विरुद्ध कसबेवाडी या दोन टीम मध्ये होते. कावडेवाडी या टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी पहिला बॉल टाकलाय आणि कॅचच्या संधी जे सुटलाय अगदी सोपा जे सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस नेहमीच म्हटलंय. या देखील सामना झाला 1 बॉल 4 धावा असताना त्या सिच्युएशन जे सुटला आणि तो बॉल सरळ सीमा रेषेकडे गेला त्यामुळे सामना जिंकला होता. त्यामुळे स्पर्धेमध्ये एक चांगला प्रेक्षणीय सामना पाहायला मिळाला. चांगला प्लेसमेंट केले ऑन साइडला सलामीवीर मोठे राहुल. राहुल आणि सुनील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉलचा खेळ संपलाय. प्रदीप आहे बॉलिंग मार्कवर ज्याने पहिल्या सामन्यात चांगले कामगिरी होते. हो चांगला बॉल अगदी खांद्याचा वापर चांगला केलाय. चांगल्या लेंथवर गोलंदाजी म्हणा लागेल. पहिला बॉल ते डॉट आला या ओव्हर मधील. प्रदीप ज्याने पहिल्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी होता सामन्यावरचा बहुमान त्याला मिळाला होता तोच गोलंदाज मार्कवर राहुल. 2 बॉल फेस केले. ओव्हर प्लेसमेंट केले ऑन साइडला. शॉर्ट मिडॉनचा फिल्डर आला तिथे बॉलवर तो पण सिंगल. टीमची धावसंख्या 3. हा सामना 2 षटकांचा आहे. दोन्ही संघांना नोंद घ्यायची आहे. हा सामना 2 षटकांचा आहे. स्टेफोर्ड कट फटका खेळलाय. फिल्डर आहे तिथे. रनआउटची संधी पण तो सहज मध्ये क्रीज मध्ये सहज इथं पोहोचलाय तो फलंदाज राहुल. टीमची धावसंख्या झाली 4. पाच चेंडू फेकून झाले 4 धावा झाले. स्टॅकिंगला राहुल आहे. इथे चांगला फटका खेळलाय. फिल्डर आहे तिथे. बॅकअप आहे. 2 फिल्डर इथे होते आणि 2 धावा इथे सहज त्या पूर्ण केल्यात आणि इथे 2 धावाने इथे षटक संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाखेर कसबेवाडी या टीमची धावसंख्या बिनबाद 6. आता अंतिम षटक. हा सामना 2 षटकांचा आहे. थोडासा वेळ भरपूर झाला त्यामुळे आयोजकांच्या वतीने हा निर्णय घेतला आहे. हा सामना 2 षटकांचा राहील. पहिलं षटक इथे संपलंय. 4 धावा झालेत. माफ करा 6 धावा झालेत. थोडस बॉल टू रन्स अशी धावा आल्यात. इथे खऱ्या अर्थी धावांचा वेग इथे वाढवा लागेल कारण सामना फक्त 2 षटकांचा आहे. विकेट एकही गमावली नाही आहे पण विकेटला इथे महत्व नाही आहे कारण 2 षटकांचा सामना आहे. इथे चांगला खेळ इथे करावा लागेल. आक्रमण इथे करावं लागेल. 15-20 धावांचा पल्ला इथे गाठावा लागेल. आता गोलंदाज मार्क प्रणय आलाय. पहिलं षटक प्रदीप आहे. फक्त 6 धावा खर्च करत प्रतिभा आहे गोलंदाज. प्रणय आहे गोलंदाज मार्कवर दुसऱ्या षटकासाठी. समोर बॅटर राहुल. इथे चांगला फटका ऑन साइडला खेळला. फिल्डर आहे तिथे. 1 बाउन्स कलेक्ट केलाय. थ्रो केलाय. रनआउटची संधी परंतु क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाय. 2 धावा सहजरित्या ते कंप्लीट केल्यात. या 2 धावांनी टीमची धावसंख्या झाली 8. सिंगल डबल इथे काम झालं नाहीये. इथे मोठा स्ट्रोक येणे गरजेचं आहे. मोठ्या स्ट्रोकच्या अपेक्षित आहेत ते कसबेवाडी या संघाचे समर्थक. 8 धावसंख्या झाले. 7 बॉलचा खेळ संपलाय. गोलंदाज मार्क प्रणय आहे. दुसरं षटक. चित्तथरारक सामने होत आहेत. शेवटच्या बॉल पर्यंत जात आहेत.
पुन्हा कट केलाय. बॉल चालला अगदी गलीच्या रिझन मधून. अगदी जितेश क्षेत्रक्ष नव्हतं असं क्षेत्र हेरलं आणि त्या दिशेने ते चौकार ठोकलाय आणि तो पहिला चौकार आलाय तो राहुलच्या बॅट मधून. या चौकार टीमची धावसंख्या पोहोचली 12. माफ करा सुनील, थोडस नवीन खेळाडू आहेत. 12 धावसंख्या झालेत. सुनील आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 12 धावसंख्या झाली आहेत. प्रणय पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर व पुन्हा एकदा बॅकग्राऊंड कट केलाय. फिल्डर आहे तिथे पण बॉल जाईल. बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय तो सुनीलच्या बॅट मधून. या चौकार टीमची धावसंख्या पोहोचली 16 आकड्यावरती. चांगली फलंदाजी आता खरं ती धावसंख्येला आकार दिलाय. चांगल्या धावसंख्या पोहोचवून ठेवलंय. बॅक टू बॅक 2 चौकार आहेत. आक्रमण केलंय. एक चांगली दिशा दिली आहे. बॅकपुढे चांगला कट केलाय. 16 धावसंख्या झालेत. प्रणय आहे गोलंदाज मार्कवर. आतापर्यंत 10 धावा खर्च केले. थोडस महागा ठरलाय. चौथा बॉल टाकेल. चांगला फटका आणि ते क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉनचा फिल्डर आलाय तिथे. एक धावा कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि सहजरित्या 2 धावा इथे कंप्लीट केलेत. या 2 धावां टीमची धावसंख्या पोहोचली 18. चांगली फलंदाजी म्हणायला लागेल. या षटकामध्ये कमबॅक केलंय. पहिल्या षटकामध्ये बॅकफुट होता तो संघ म्हणजे कसबेवाडी, पण या षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक केलंय. आतापर्यंत 12 धावा बनवलेत. 4 चेंडू फेकून जाआहेत. आणखी 2 बॉल शिल्लक आहेत. 18 धावसंख्या पोहोचली आहे. प्रणय पुन्हा एकदा बॅकफुट खेळला पण बॉलला फिरवला. अगदी बॉल चालला लॉंग लेग मध्ये. फिल्डर आहे तिथे. एक धावा कंप्लीट करत. दुसऱ्या धावाचा प्रयत्न पुन्हा एकदा थांबवलाय. चांगली रणनीती दोन्ही बॅटर मध्ये, परंतु इथे राहुलला इथे माघारी पडता लागेल. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात राहुल इथे बाद झालाय. कसं टायको आणायचं होतं ते सुनीलला आणि ते काम इथे केलंय. एका धावा टीमची धावसंख्या पोहोचली 19. शेवटचा बॉल आहे. 19 धावसंख्या झाली आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. हे अंतिम षटक आहे. 19 धावसंख्या झाली आहे. नवीन फलंदाज दाखल झालाय. सुनील ऑन फायर. आतापर्यंत 2 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत. या बॉलवर अपेक्षा आहेत. व चांगला फटका. बॉल जाईल मिड विकेट पडल्याच्या बाहेर. 1 बाउंस सीमारेषा बाहेर. इथे तो चौकार या ओव्हर मधील तिसरा चौकार आलाय तो म्हणजे सुनीलच्या बॅट मधून आणि या चौकाराने टीमची धावसंख्या पोहोचली 23. 23 धावा बनवलेत. ते 12 चेंडू मध्ये 24 धावांचं आव्हान असेल ते कावडेवाडी या टीम समोर. पुढील होणारा जो सामना आहे तो पांगनोली आणि बाटेचेवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉस साठी यायचंय मित्रांनो. पांगनोली संघ आणि बाटेचेवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉस साठी क्विक फास्ट स्टेजकडे यायचं आहे. टॉस का बॉस मध्ये पांगनोली संघ आणि बाटेचेवाडी या 2 संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉस साठी यायचंय. हॅलो कसबेवाडी टीमचे संघनायक आपण आपल्या खेळाडूंना लवकर घेऊन यायचं आहे कारण स्पर्धेत थोडा उशीर झालाय. ही स्पर्धा आपल्या एका दिवसामध्ये कव्हर करायची आहे. भरपूर सामने शिल्लक आहेत. त्यामुळे आपण सन्मानपूर्वक विनंती आहे की आपण लगेच सेशन लावायचं आहे. कसबेवाडी कॅप्टन्स आपल्याला सन्मानपूर्वक विनंती आहे की आपण सेशन लगेच लावायचं आहे. कसबेवाडी या संघाला विनंती करतो की आपण त्वरित क्षेत्ररक्षणासाठी यायचं. मित्रा वारंवार आपल्याला सूचना दिली जाते. कॉल आपल्या माध्यमापर्यंत पोहोचली जात आहे तरी वारंवार सूचना येते नाहीतर पॅनल्टाईज केलं जाईल. कसबेवाडी या संघाला विनंती करतो त्वरित आपण क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचं आहे. तरी 2 सलामीवीर मैदानामध्ये दाखल करायचे आहेत ते
कावडेवाडी या संघाचे दोन्ही संघाचे फलंदाज सलामीवीर मैदानामध्ये दाखल करायचे आहेत. पांगणोली या संघाला विनंती करतो आणि तसेच बाटेचेवाडी या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण टॉससाठी यायचं आहे. मित्रांनो, बाटेचेवाडी संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉससाठी मैदानामध्ये यायचं आहे, स्टेजकडे यायचं आहे. पांगणोली या संघाचे कर्णधार येत आहेतच, तरी बाटेचेवाडी या संघाला देखील विनंती करतो की आपण टॉससाठी यायचं आहे. कसबेवाडी या संघाला विनंती करतोय की त्वरित क्षेत्ररक्षण मित्रांनो सजवून घ्यायचं आहे. वेळेला थांबवू शकत नाहीये, जास्त टीम मिटिंग करू नका, फक्त थोडंसं सहकार्य करायचं आहे आयोजकांना. आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. दोन सलामीवीर देखील मैदानामध्ये दाखल करायचे आहेत. कावडेवाडी या कावडेवाडी या संघाचे दोन सलामीवीर मैदानामध्ये दाखल करायचे आहेत. थोडंसं सहकार्य करायचं आहे मित्रांनो. हॅलो, चालू असते मॅच. कावडेवाडी विरुद्ध कसबेवाडी या दोन टीम मध्ये हा सामना होतोय. टॉस विन झाला होता तो कावडेवाडी या संघाने प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती आणि फलंदाजी आमंत्रित केलं होतं ते कसबेवाडी या टीमला. कसबेवाडी या टीमने पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा बनवतो, त्यानंतर चांगलं कमबॅक केलं. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 17 धावा कुठल्या आणि 23 धावा मजल मारली आणि 24 धावांचं आव्हान ठेवलंय ते कावडेवाडी या टीम समोर. आणि हे टार्गेट समोर ठेवून मैदानाच्या आतमध्ये दोन्ही सलामीवीर प्रदीप आणि सिद्धेश. जो आता टॉस झाला पांगणोली आणि बाटेचेवाडी, त्याच्यामध्ये पांगणोली या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे, तरी बाटेचेवाडी या संघाला आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी. दोन्ही सलामीवीर प्रदीप आणि सिद्धेश गोलंदाज मार्ग सज्ज झालाय. माफ करा, स्टार्टिंगला प्रदीप आहे, नॉन स्टार्टिंगला शुभम आहे आणि गोलंदाज मार्कवर सिद्धेश आलाय. पहिला बॉल टाकेल, 24 धावांचं आव्हान आहे. दुसऱ्या इनिंग मध्ये पहिला बॉल टाकेल. हो, चांगला फटका, तितकंसं कनेक्शन नाही आहे. जेरची संधी, पण बॉल थोडस पुढे पडलाय. मिडनचा फिल्डर इथे बॉल पंतर केला होता, इथे 2 धावाने खाता खोललाय. प्रदीपाने पहिल्या इनिंग मध्ये चांगली गोलंदाजी केली, फक्त 6 धावा खर्च केले होते. दुसऱ्या इनिंग मध्ये ओपनिंग आलाय, चांगला इथे खेळ करावा लागेल. खूप साऱ्या अपेक्षा आहेत. 24 धावांचा टार्गेट, प्रति ओव्हर मध्ये 12 धावा बनावे लागतील. सिद्धेश पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर सज्ज झालाय. होते चांगला फटका, कव्हर मध्ये फटका केलाय. फिल्डर आहे तिथे, एक धावा कंप्लीट केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे का, परंतु थोडासा कमी वेगाने केलाय. 2 धावा कंप्लीट केलेत. या 2 धावा टीमची धावसंख्या झाली 4. चोवीस धावांचं टार्गेट, 4 धावा झालेत. 20 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 20 असं समीकरण या मॅच मध्ये झालंय. सिद्धेश, हो, चांगला बॉल म्हणून गेले. यू मिस, आय डेफिनेटली पहिली विकेट प्राप्त केली आहे सिद्धेशाने. महत्वाचा मोहरा इथं गारद केलाय. कावडेवाडीचा प्रदीप बाद झालाय. पहिला धक्का बसलाय कावडेवाडी टीमला. 4 पहिली विकेट इथे गमावली आहे. आता येणारे 9 चेंडू असतील आणि 9 चेंडू मध्ये तुम्हाला धाव बनवायचे 20. आता खऱ्या अर्थी इथे दबाव निर्माण झालाय कावडेवाडी टीमला. पहिला धक्का इथे बसलाय. चांगले यॉर्कर डिलिव्हरी म्हणावं लागेल, अनप्लेबल यॉर्कर म्हणावं लागेल. आता समीकरण आहे 9 चेंडू 20 धावा. नेक्स्ट बॅटर वन डाऊनच्या भूमिकेत संकेत. आता खऱ्या अर्थी इथे विराट कोहली प्रमाणे इथे कामगिरी करायला लागेल. जसे संघ अडचणीत असताना जसे कामगिरी करतो तसे ते कामगिरी इथे करायला लागेल. संकेत एक विजयाचा संकेत येईल का? पहिला बॉलचा फेस
ओहो बिमर आहे ते पंचाने बिमर घोषित केलंय. इथे कोणते धावसंख्या नाही आहे, फक्त नो बॉल स्वरूपात एक धावा टीम जोडीमध्ये ऍड होईल. एका धावा टीमची धावसंख्या झाली 5, पण नेक्स्ट बॉल हा फ्री हिट असेल. फिल्डिंग प्लेसमेंट 30 ठेवावी लागेल. इथे 5 धावा झालेत. 3 बॉलचा खेळ संपलाय. 5 धावा झालेत. फ्री हिट आहे. बघा गोलंदाजावर दादा निश्चितपणे असेल. पण समोर फ्री हिटची संधी आहे. उघडा डोळे बघा नीट, पहा फ्री हिट. हो चांगला बॉल. कोणताही दबाव घेतला नाहीये, कोणताही फरक पडला नाहीये. गोलंदाज सिद्धेश्वर अगदी नॅचरली गोलंदाजी तो करतोय. धावसंख्या स्थिर आहे 5. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 5 धावा झालेत. आणखी 2 चेंडू शिल्लक आहेत. 24 धावांचं आव्हान. एखादा मोठा फटका येणे गरजेचं आहे या ओव्हर मध्ये. येणार सेकंड बॉल मध्ये चांगला फटका खेळलाय. फिल्डर आहे डीप पेडुकर मध्ये. थ्रो केलाय पण थोडासा थ्रो वेगाने करत नाहीये. वेगाने थ्रो करणे गरजेचं आहे. इथे 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्यात. या 2 धावा टीमची धावसंख्या 7 झाल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहेत. आता समीकरण झालंय 7 चेंडू 17 धावा. एखादा मोठा फटका येणे गरजेचं आहे कावडेवाड या टीमच्या दृष्टिकोनातून. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पहिल्या ओव्हर मध्ये सिद्धेश बॉलिंग मार्कर आहे. आतापर्यंत 7 धावा खर्च केलेत. एक गडी बाद केलाय. शेवटचा बॉल काय करतो या बॉलवर. एखादा मोठा फटका येणे गरजेचं आहे. होता चांगला फटका खेळलाय. ऑन साइडला आहे. फिल्डर आहे तिथे. मिड विकेटच्या दरम्यान तिथे 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्यात. या 2 धावा टीमची धावसंख्या पोहोचली हायएस्ट सिंगल डिजिट 9. पहिल्या ओव्हरचा इथे खेळ संपलाय. एक षटकानंतर कावडेवाड या टीमची धावसंख्या 24 धावांचा पाठलाग करत असताना 9 वर 1. हॅलो, सुशांत कोटकर कुठे असतील त्याने त्वरित स्टेजकडे यायचं आहे. सुशांत कोटकर यांना विनंती करतो की आपण कुठे असाल त्याने स्टेजवरती यायचंय. सुशांत कोटकर यांना विनंती करतो की आपण स्टेजकडे यायचंय. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय. 9 धावा आहेत. आता येणारे 6 चेंडू असतील. 6 चेंडू मध्ये तुम्हाला धाव बनवायचे आहेत. 15 धावसंख्या. निश्चितपणे दबाव आहे कावडेवाड या टीम समोर. जसं पहिल्या पहिल्या इनिंग मध्ये विचार केला तर फक्त पहिल्या ओव्हर मध्ये 6 धावा होत्या. दुसऱ्या इनिंग मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये 9 धावा आहेत. त्यामुळे थोडंसं तफावत केली. 3 धावा पुढे कावडेवाड संघ. जसे फलंदाजी केले होते सुनील याने तशी फलंदाजी करावी लागेल. शुभम आणि संकेतला 9 धावसंख्या झाल्यात. दुसऱ्या ओव्हर मध्ये पहिला बॉल टाकेल. गोलंदाज मार्फत सज्ज झालाय. गोलंदाज नाव पहिला बॉल होता चांगला फटका. बॉल जाईल. इथे पहिल्या बॉलवर इथे चौकात ठोकलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय. इथे चौकार आलाय. या चौकार टीमची धावसंख्या झाली 13. गोलंदाज मार्कवर सागर आला. सागरवर तुटून पडलाय. पहिल्याच बॉलवर इथे चौकात ठोकलाय. आता खऱ्या अर्थी मॅच मध्ये रंगत आणलंय. आता समीकरण झालंय 5 चेंडू 11 धावा. शुभम आणि संकेत ही जोडी आहे. शुभमने पहिल्याच बॉलचा इथे सामना केलाय. पहिल्याच बॉलवर इथे चौकात ठोकलाय. 7 नंबरची जर्सी तो परिधान करतोय. आपल्या टीमला विजय मिळवून देईल का. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये शेवटचे 5 चेंडू आहेत आणि 5 चेंडू मध्ये 11 धावा आहेत. दबाव निर्माण झालाय गोलंदाज सागरवर. फिल्डिंग प्लेसमेंट चेंज केली आहे. 5 चेंडू 11 धावा. दुसरा बॉल टाकेल या ओव्हर मधील. हो चांगला बॉल पण ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. पंचाचा निर्णय वाईट बॉल. एक्स्ट्रा रस टीमची धावसंख्या पुढे जाईल. टीमची धावसंख्या झाली आहे 14. आता समीकरण झालं 5 चेंडू 10 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर 2 धावांचं समीकरण असं इथे पाहायला मिळत आहे. 5 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. सामना रंगतदार अवस्थेमध्ये आहे. 2 ओव्हरचे सामने आहेत. निश्चितपणे सामने रंगतदार होतील असं वाटतंय. हा सामना तिथे चांगला रंगलाय. 5 चेंडू 10 धावा. दुसरा बॉल टाकेल सागर. हो बॅकफुटला कट करण्याचा प्रयत्न. पंचाचा निर्णय वाईट बॉल. पुन्हा इथे तीच चूक नाही लागेल. एक्स्ट्रा तुम्हाला कंट्रोल करावं लागेल. जर तुम्ही एक्स्ट्रा रन्स धावा दिला तर निश्चितपणे फलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढेल आणि त्यानंतर तो आपले फलंदाज रंग तो दाखवायला सुरुवात करेल. आता समीकरण झालं 5 चेंडू 9 धावा. पुन्हा एकदा तयार होतं. बॅकफुटला कट केला अगदी पॉइंटच्या दिशेने. फिल्डर आहे श्री
परंतु थोडस प्रॉब्लेम पाहायला मिळालंय. 2 धावा इथे सहज कंप्लीट केल्या आहेत. थोडस बॅकअप नाही आहे. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होता संकेतचा पण थांबवलाय. शुभमने स्वतःवर विश्वास ठेवलाय. स्वतःच्या खांद्यावर त्याने जबाबदारी घेतली आहे. कारण तो इथे सांगतोय सर्वांना क्रिकेट माझा श्वास आहे, क्रिकेट माझा ध्यास आहे आणि खऱ्या अर्थी माझा क्रिकेटवर विश्वास आहे. हा विश्वास सार्थक करतो का बघूया तो शुभम. आता समीकरण झालं 4 चेंडू 7 धावा समीकरण 4-7 समीकरण. सामना चांगला रंगलाय. कोणी अपेक्षा केली नव्हती की असा सामना रंगेल. 4 चेंडू 7 धावा. तिसरा बॉल टाकेल सागर. पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर स्पष्टपणे दबाव दिसतोय पण दबाव झुगावून तुम्ही प्रभाव पाडावा लागेल. हो चांगला फटका खेळलाय. ऑन साइडला आनंद कार्पेट फिल्डर आहे मिडॉनचा. हो त्याला चकवा बॉल चाललाय पण बॅकअप आहे त्यामुळे ते 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावाचा प्रयत्न आहे परंतु शेवटी नकार दिलाय आणि 2 धावे टीमची धावसंख्या पुढे जाईल. टीमची धावसंख्या झाली 19. आता समीकरण 3 चेंडू 5 धावा समीकरण. उलटी गिनती सुरू झाली आहे. 3 बॉल मध्ये 5 धावा बनवायचे आहेत. 3 चेंडू 5 धावा. सामना रोमांचक स्थितीमध्ये क्रिकेटचा थरा इथे पाहायला मिळतोय. भाईंदर नगरीमधील भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर या क्रीडांगणावर इथे पाहायला मिळतोय. 3 चेंडू 5 धावा. हा बॉल निर्णायक असेल. हो कट करण्याचा प्रयत्न होता. इथे बीट झालाय. डॉट बॉल आला. आता खरे ते सामन्यात रंगत आहे. रोमांचक वाढली आहे. सामना आवडल्याशिवाय एकदा जोरदार टाळ वाजू दे. या मॅच साठी शेवटच्या 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय. कावडेवाडी विरुद्ध कसबेवाडी या 2 टीम दरम्यान 2 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. ते कावडेवाडी या टीमला शेवटचे 2 बॉल. धडधड वाढली आहे. कोणता संघ जिंकेल कावडेवाडी की कसबेवाडी. 2 चेंडू 5 धावा. जसा फणसवाडी बी या संघाचा ए या संघाचा निलेश आणि सामना फिनिश केला होता तसा कारनामा इथे करेल का शुभम. हो चांगला फटकाराचा प्रयत्न बीट झालाय पण इथे थोडस टक्कर झाली आहे. 1 धावा कंप्लीट केली दुसऱ्याचा प्रयत्न आहे परंतु नकार दिलाय. थोडेसे टर्निंग पॉइंट म्हणा गेलं कहाणीमध्ये ट्विस्ट म्हणा गेलं. आता समीकरण 1 चेंडू 4 धावा. नजरहाटी दुर्घटना घटी असं नेहमीच म्हटलं जातं आणि ते 2 बॅटरचे ते टक्कर लागली आहे. 1 चेंडू 4 धावा. या आधीचा सामना देखील तसाच रंग होता. 1 चेंडू 4 धावा तसाच सामना इथे रंगलाय. काय योगायोग आहे. 1 चेंडू 4 धावा. तो सामना फिनिश झाला होता. बोरीचा माळ विरुद्ध बागवाडी या 2 टीम मध्ये हा सामना रंगला होता. बोरीचा माळ या सामन्यात तो सामना जिंकला होता. इथे कोणता संघ जिंकतोय कावडेवाडी की कसबेवाडी. 1 चेंडू 4 धावा. एकदा जोरदार डाव वाजू दे या मॅच साठी. 1 बॉल 4 धावा. काय करतोय इथे चांगला फटका खेळलाय. फिल्डर आहे. चूक करेल का नाही पण तुम्ही चूक करणार नाही आहे आणि इथे सामना जिंकलाय तो कवडेवाडी या संघाने. माफ करा कसबेवाडी या संघाने 2 धावाने हा सामना जिंकलाय. आपलं हार्दिक अभिनंदन. दुसऱ्या बाजूला चांगले फाईट दिलीत कावडेवाडी. नक्कीच हा सामना सर संपला. सर आपण जाऊया लगेचच. मी पांगवली या संघाला विनंती करतो की आपण देखील मैदानाचा ताबा घ्यायचा. लाईनअप मध्ये क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचा आहे. 2 षटकांचा सामना असेल बाटेची वाडी आणि पांगवलीमध्ये. आपण क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचंय. पांगवली या संघाला विनंती करतो की आपण क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचंय कारण वेळेला आपण थांबवू शकत नाहीये. नीना सर आता प्रत्येक सामना हा कमीत